झोप नाही लागली अद्याप? गौरीचा विचार करतोय. तिच्या अंगी कला आहे. तिने मनात आणलं तर ती ग्रेट अभिनेत्री होऊ शकेल. पण काय? पण माणूस कलावंत म्हणून ग्रेट ठरला ना की त्याच्या गुणांपेक्षा त्याचे दोषच अधिक डोकावू लागतात. परिश्रम करायची तयारी नसते त्याची. इतरांची तुसडेपणाने मागू लागतो तो. गौरी माणूस म्हणून कशी आहे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तिच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही तिच्या नादी लागण्यात अर्थ नाही या बाबतीत मी सहमत आहे तुमच्याशी. म्हणजे ती थोर कलावंत कशी होईल या अर्थानं म्हणालो मी. रात्रभर जागून तुम्ही तिचा विचार करताय? मला तिची नाही तुमची काळजी वाटते. तुझ्यासारखी बायको जवळ असताना माझी काळजी करायची गरज नाही. बायकोवर एवढं प्रेम असतं ना तर एव्हाना एकाऐवजी 2 मुलांची आई तरी नक्की झाले असते. काय म्हणायचं काय तुला? काही नाही. तो लाईट ऑफ करा आणि झोपू द्या निमूटपणे. डाल दे काटा. बेटी गौरी उठ. अम्मी झोपू दे ना. अगं झोपायला पुरी जिंदगी बाकी आहे. अरे सोती काय ग उठ. आणि आम्ही काय सांगते ते ध्यान देऊ नाही. बेटी आपली तकदीर उघडली आज. तू डायरेक्टरचा बच्चा. अगं पागल झाला तुझ्यासाठी. अरे कल बिन बुला आता ही वो देख तू. वो जब आएगा तब इश्काची कट्यार चालवून घायल कर त्याला. अम्मी मला तो एक शरीफ माणूस वाटला. त्याच्या नजरेत कौतुक होतं. जाणकारी होती. जिलंबीची एवढी बाते मला नको सांगूस. मुकाट्याने मी सांगितलं तसं कर. त्याला इश्काच्या समिंदरात असा नेऊन बुडव की किनारा दिसलाच नाही पाहिजे त्याला. जीव घुटमळला पाहिजे त्याचा. अपने आप को भूल जाना चाहिए. वो प्रेमा दिमाग पडू नको त्याच्या. तो थापा मारेल काय वाटेल त्या. ये फिल्म का रोल वगैरे साहेब जोडवात. तशी चंपा पाहिजे तर मी तयार झाली म्हणा तू. अम्मी मला माहिती तुम्हाला काय म्हणायचंय ते. त्याला पुरता नादी लावून कफल्ल करायचा असंच ना. पण अम्मी तो फार सज्जन माणूस आहे का? पोरी इथे येणारे सगळे शरीफ असतात. येताना शराफत घरी ठेवून येतात आणि जाताना आपली निशाणी मागे ठेवून जातात. समजलीस? डायरेक्टर बाबूंचा काही निरोप नाही. अरे तो मोठा माणूस टेम नसेल मिळाला त्याला. आपण को कुछ करना चाहिए. नुसतं हातावर हात धरून बसलो तर क्या फायदा? कर क्या सकते हैं. आपण काही त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. अरे पर टेलीफोन करने क्या बिगड़ता है? हाँ ये आइडिया अच्छी है. हॅलो. हॅलो मी गौरी बोलते. अमर बाबू आहेत का? हो मी अमरच बोलतोय. गौरी मी तुझाच विचार करत होतो. आमचं गाणं कसं काय वाटलं? मी म्हणजे आवडलं आपल्याला? हो तुझ्या अंगी जरूर चांगले कलागुण आहेत. तुझे ते सूर अजून माझ्या कानामध्ये रिंगाळतायत. इतकी नका माझी तारीफ करू. मी स्वतःला मोठी समजू लागेल. तुला कुठल्या पिक्चर मध्ये घ्यायचं याचा विचार करत होतो मी. काम नका देऊ. मी मागितलं का? मी तर माझं गाणं ऐकायला तरी याल ना. मी वाट बघते. आज संध्याकाळ बघतो. वेळ मिळाला तर संध्याकाळी नक्की येतो. आज इतकं निरखून काय बघताय माझ्याकडे? जे मी माझ्या डोळ्याने बघू शकतोय
ते तू नाही पाहू शकणार. आमच्याकडून बात पक्की समजा डायरेक्टर बाबू. आता देण्या घेण्याचं काय असेल ते सांगून टाका. अम्मी, अगं पैशाची बात कशाला करतेस? अमर बाबू, अहो तुमच्याशी कसला सौदा करायचा? तुम्ही द्याल ती मंजूर आहे. नाही, देण्या घेण्याचं आपण नंतर बघू. आणि कोणाकडून फुकट काम करून घ्यायला मला कधीच आवडत नाही. मी प्रोड्युसरशी बोलतो, पण त्याआधी गौरीचे काही फोटोग्राफ्स आम्हाला लागतील. हे आमचे फोटोग्राफर मिस्टर सूर्यवंशी. नमस्कार. घ्या ना, घ्या फोटो. पहली मुलाकात में तुम्हें देखा तो दिल ने कुछ अजीब सा महसूस किया. तुम्हारी आंखों में झांका तो दिल को लगा कि तुम भी वही महसूस. कट 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 कट. नहीं नहीं राजू, नहीं 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 राजू, शॉट बराबर नहीं हो रहा है. देखो, डायलॉग इस तरह से बोलो कि जैसे तुम्हें इसके बारे में कुछ हो रहा है, सचमुच कुछ हो रहा है दिल में है? देखिए अमर बाबू, आपने जैसा कहा मैंने वैसा ही किया. ठीक है, एक और ट्राई करते हैं. अमर बाबू, त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? तुम्ही स्वतः करून दाखवलं तर? ओके. ठीक है, आप करके दिखाइए. पहली मुलाकात में तुम्हें देखकर दिल ने कुछ अजीब सा महसूस किया. तुम्हारी आंखों में झांकने के बाद देख लिया. बस यही करो. ओके. गौरी, आजचे तुझे सगळे लव्ह सीन्स खूप छान झाले. अमर बाबू, माझे सगळे शॉट पहिल्या स्टेक मध्ये ओके झाले याचा मला खूप आनंद झाला. आणि का कोठेवर नाचणाऱ्या बाईला तुम्ही संधी देताय? गौरी, तुझं कोठेवरचं नाचगाणं अजून सुरू आहे? नाही, सध्या बंद आहे. पण केव्हा सुरू होईल काय सांगता येत नाही. आणि मी आता फिल्म मध्ये काम करते म्हटल्यावर पूर्वीपेक्षा जास्त गर्दी होते. मला वाटतं तुझे कायमसाठी थांबावंस, नाहीतर तुझ्या हिरोईनच्या इमेजला धक्का बसेल. कसं थांबणार अमर बाबू? अहो, ज्या लोकांच्या मेहरबानीवर आम्ही आजवर जगलो त्यांना एकदम कसं तोडणार? या नरकातून बाहेर पडायची माझी सुद्धा खूप इच्छा आहे हो. पण काय करू, मजबुरी आहे. गौरी, गौरी, उठ. तुझं घर आलं. घर? अमर बाबू, मी जिथे राहते त्याला तुम्ही घर म्हणता? आमच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. इथं कोणीही येतो, पैसे फेकतो आणि मला नाचवतो. तो उपरवाला बी आमच्यासाठी काही करत नाही, नुसती मजा बघतो. तू एखाद्या चांगल्या वस्तीमध्ये नवीन घर का घेत नाहीस? चांगल्या वस्तीत आम्हाला घर कोण देणार अमर बाबू? शिवाय नवीन घर घ्यायचं म्हणजे पैसे तर पाहिजेत. तुमच्यामुळे 4 पैसे मिळतात ते घर चालवायला खर्च होतात. शिवाय मी राहण्याची मोठी होईपर्यंत आम्ही खूप कर्ज करून ठेवलंय ना, ते लोक तगादा लावतात. सावधी झालं अमर बाबू, आमची जिंदगी म्हणजे एक बहिरी नाली आहे. कितीही उपसली तरी काही फरक पडत नाही. येते मी. जरा तो माझ्या विचारते ना, मैं उससे बात नहीं करता. आ बेटी, आम्ही तुझाच इंतजार करत होतो. आज किती पैसे आणलेस? पैसे? अम्मी, रोज या लाईनीत कोणी पैसे देत नाही. ते सगळे पैसे मिळवायला सालभर लागेल. 1 बरस? फिर इतके दिवस? आने का क्या? वही तो विकी रे. गौरी, तुला भेटायला छगन बाबू आले होते. तुझी वाट पाहून निघून गेले. पुन्हा त्यांना घरात ठेवू नकोस. पागल हो ये क्या है? अरे तो छगन बाबू तुझ्यावरती वाटेल जेवढे पैसे मोजायला तयार आहे. फिर काय कोणी बोलती तू? मी सिनेमाची हिरोईन आहे. अच्छा, आज मी उद्या या लाईनीत मला पैसे पाहिजे तेवढे मिळतील. ते अमर बाबू सांगतात आणि त्यांच्या बोलण्यावर तू भरोसा ठेवते. निथोर क्या? बेटी, या फिल्म लाईनचं काही खरं नाही. अगं, अजून कुठल्याही पेपरात तुझं नाव सुद्धा नाही. वहीच तो. अरे तब तक चालू रोजी रोटीला लात मारण्यात काय मतलब है? देख लिया कितना भरोसा है उसके ऊपर.
मी जिथे राहते त्याला तुम्ही घर म्हणता? अहो, आमच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. इथं कोणीही येतो, पैसे फेकतो आणि मला नाचवतो. तो उपरवालादी आमच्यासाठी काही करत नाही, नुसती मजा बघतो. काय चंपाबाई, आदाब. आता आणखीन किती वेळ वाट पाहायची आम्ही गौरीची? शेठी ती तयार होते. हो, इतका वेळ? अम्मी, हे पाठी आलीच. अम्मी, अगं ये गौरी. अगं किती वेळ वाट पाहायची आम्ही तुझी? गौरी, अगं आम्ही बेचैन होतो तुला भेटण्यासाठी. आम्ही इथे आलो असं समजलं की तू धावत यायला पाहिजेस, असशील तशी. गौरी बेटी, जरा ख्याल रखना. ये गौरी ये, अगं अशी आमच्या जवळ ये. हा ये. आपल्यातलं हे अंतर जरास कमी कर. त्याशिवाय तर आमच्या दिलाची धडकन कशी कळणार? गौरी, मी असं ऐकलंय की तो फिल्मवाला तुझ्यावर लय मरतो म्हणे. हे बघ, तो अख्ख्या फिल्मचे तुला जेवढे पैसे देईल त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन एका रात्रीसाठी. लाज नाही वाटत तुम्हाला? पैशाने विकत घ्यायला बघताय मला? मी म्हणजे कोण वाटलं तुम्हाला? गौरे, कुठे वेळी असले म्हणून काय झालं? फक्त गाणं ऐकायचा शोक असेल तर माझ्याकडे या. या मोहल्ल्यात तुमचे बाकीचे चोचले पुरवायला पाहिजे तेवढे चेहरे रंगवून तयार आहेत. मी टाकली नाही. तुमच्या मनात कसला विचार असेल तर चालते व्हा इथून. मला तुमचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. चंपाबाई, क्या हुआ सेठजी? चंपाबाई, तुमच्या गौरीने आमचा अपमान केला. अरे समजते काय स्वतःला ती? आयुष्यात पुन्हा तोंड बघणार नाही तिचं. अरे अरे 4 पैसे फेकले ना तर अशा 56 गौरी आम्हाला मिळती. समजलं? अम्मी, हे लोक पैशाने विकत घ्यायला बघतायत मला. त्यापेक्षा गळा दाबून माझा जीव का नाही घेत? सब कुछ ठीक होगा बेटी. रोती कायको कायको रोती. या कोठीवर मी जन्मले, या एकाच गुन्ह्यासाठी इथं जीव घुसमटून मराठी शिक्षा भोगावी लागणार आहे मला. यातून माझी सुटका नाही. रडू नकोस गौरी, मी तुला नरकातून बाहेर काढीन. अमर बाबू, डॅडी डॅडी, तुम्हाला आहे ना रोज उशीर होतो आणि तुम्हाला गुड नाईट केल्याशिवाय मला झोपच येत नाही. गुड नाईट, जाऊन झोप जा. डॅडी, आजकाल घरी आल्यावर तुम्ही माझ्याशी बोलत नाही, मला जवळ घेत नाही. माझं काय चुकलं का डॅडी? Why don't you keep quiet? उगाच फालतू प्रश्न विचारू नकोस. डॅडी, मी विचारतोय ते माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुला जा म्हणून सांगितलं ना. डॅडी, तुम्ही माझ्यावर रागवलात? मम्मी, अमोल, अमोल, डॅडींची माफी माग. मी नाही माफी मागणार. त्याने मला माझी काही चूक नसताना मारलं का मला? अमोलचं काही चुकलं असेल तर मी माफी मागते त्याबद्दल. प्लीज आता माझा बेजा खाऊ नका.